फकीरा पैंथर के माध्यम से डॉक्टर अन्ना भाऊ साठे की 104वीं जयंती का भव्य आयोजन नेरुल में किया गया। इस मौके पर शिवसेना उपनेता व सिया के अध्यक्ष विजय नाहटा की खास उपस्थिति रही। इस दौरान बड़ी संख्या में नागरिक वर्ग मौजूद रहे। फकीरा पैंथर संस्था के माध्यम से विजय नाहटा का भव्य सत्कार किया गया और कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए मुख्य तौर पर दिव्यांग लोगों को विजय नाहटा के हाथों अनाज वितरण किया गया व उपस्थित लोगों को सम्मानित किया गया। इस मौके पर विजय नाहटा ने अन्ना भाऊ साठे के प्रति अपनी भावना को व्यक्त किया है। आज नेरूळमध्ये अण्णाभाऊ साठे स्मृती सभागृहामध्ये अण्णाभाऊ साठेंची 104वी जयंती साजरी केली जात आहे। याचं आयोजन ॲडव्होकेट सूर्यवंशी यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने विशेषतः महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। अण्णाभाऊंना जाऊन जवळजवळ 55 वर्षे झाली, परंतु आज देखील त्यांची जयंती 1 महिना झाला आम्ही साजरी करतो आहोत। संबंध राज्यामध्ये परराज्यामध्ये उत्साहामध्ये साजरी होती। याच्यातच त्यांचं मोठेपण जडलेलं आहे। अण्णासाहेबांनी गरीब समाजासाठी, मातंग समाजासाठी जे काम केलेलं आहे त्याची तुलना होऊ शकत नाही आहे। त्यांनी जे लिखाण केलं ते लिखाण मोठे मोठे दिग्गज लेखकसुद्धा करू शकले नाहीत आणि असा महान व्यक्तिमत्व त्यांचं आज आम्ही आठवण केली आणि त्यांनी जे काम समाजासाठी केलं त्यांच्या इतकं काम आम्ही कुणीच करू शकणार नाही, परंतु त्याच्यापासून प्रेरणा घेऊन या समाजासाठी काम करण्याचा एक पण आम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे। आजच्या या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन गुरु यांनी केलेलं होतं। त्याच्यामध्ये महाराष्ट्राची लाडकी बहीण जी योजना आहे त्याच्या 13 सोहळा त्यांनी ठेवलेला होता। दिव्यांग आधार सोहळा म्हणून या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम ठेवला होता। पितृरुक्माई सन्मान सोहळा होता, नवरत्न पुरस्कार होता आणि अनेक सिनियर सिटीजन असतील, दिव्यांग लोक असतील, या लोकांचा सत्कार अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केला। कार्यक्रमाचं नियोजन अतिशय मेहनतपूर्वक, अतिशय नियोजन पद्धतीने त्यांनी केलं। त्याच्याबद्दल त्याला खूप खूप धन्यवाद देतो आणि या निमित्तानं या समाजामधला हा अतिशय नॉलेजेबल ज्याला आपण म्हणू, विद्वान आणि माहितगार आणि कष्टाळू हा जो नेता आहे, या नेत्याला यावेळी महापालिकेमध्ये पाठवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे। पुन्हा एकदा अण्णांना सलाम करतो आणि या सगळ्या लोकांना आवाज टुडे पंकज विनोद सिंह रिपोर्ट, नवी मुंबई।